नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण इथे छान अशी एक मुगापासूनची मस्त अशी रेसिपी बनवतो आहे. त्याचं नाव आहे मूग मसाला. तर अनेक प्रकारे तुम्ही मुगाची भाजी या मुगाच्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवलेच असतील, कालवण वगैरे भाजी. पण आज जो मी मूग मसाला बनवते तर तो खूपच छान रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही ही रेसिपी पाहिल्यानंतर बनवून बघाल आणि ही नक्कीच 100% तुम्हाला आवडेल याची मला गॅरंटी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा मी पाऊण वाटी मूग घेतलेले आहेत. आता हे मूग आपण स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यावरती कसं खूप सारे पावडर वगैरे लावलेले असतात स्टोअर करण्यासाठी. तर त्याच्यामुळे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता बघा 2 वेळा पाणी काढून टाकलं तर तिसऱ्या वेळी जे पाणी घातलं मुगाच्या वरती अगदी अर्धा बोट इतपत पाणी ठेवायचं आहे आणि छान आपल्याला 1-2 तास हे छान मूग भिजवून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता झाकून ठेवले होते आणि हे मूग छान भिजलेले आहेत, फुललेसुद्धा आहेत खूप छान. त्याच्याने म्हणजे जसं की आपण सकाळी लवकर जरी उठलो असेल 5 वाजता वगैरे तर अगदी 6-7 वाजेपर्यंत 1-2 तास भिजत घालू शकतो. त्याच्यानंतर फक्त 3 शिट्ट्या आपल्याला कुकरमधून काढायच्या आहेत. तर त्यासाठी बघा इथे त्याच्यातील पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे जे मूग आहेत तर ते आता कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेत. आता याच्यामध्ये आपल्याला हे मूग बुडतील इतपत पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. तर मूग बुडलेत इतपत पाणी घातलेलं आहे बघू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं 1 चिमूटभर हिंग टाकला आहे आणि हळद पावडर घातलेली आहे पाव चमचा. हे छान मिक्स करायचं, ज्याच्याने आपले हे जे मूग आहेत त्यांना कलरसुद्धा छान येतो बघा. आणि आता हे मूग जे आहे ते कुकरमध्ये घातलेले आहेत मी आणि आता आपण याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता 3 शिट्ट्या झाल्यानंतर छान असे मूग शिजलेसुद्धा आहेत. अगदी तुम्हाला मी दाखवते. आता मी जो हा मूग मसाला बनवणार आहे तर हा मूग मसाला अगदी तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा बनवू शकता. एवढा चवीला खूप छान होतो. अगदी तुम्ही बाहेर जसा मूग मसाला खाता व्हेज रेस्टॉरंटमध्ये वगैरे अगदी त्या पद्धतीचा हा मूग मसाला आपण घरी बनवतो आहे. तर तेल घातले कढईमध्ये, मूगसुद्धा खूप छान शिजलेले आहेत. 3 लवंग घातले. त्याच्यानंतर बघा 2 तुकडे इथे दालचिनीचे घातले, 2 तेजपत्ता घातले. तेलामध्ये छान अगदी परतवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे घालायचे. तर इथे 1 चमचा जिरे घातलेले आहेत. पाव चमचा इथे मी हिंग पावडर घातली आणि कढीपत्त्याची 1 7 ते 8 पानं घातलेली आहेत. आता हे जे खडे मसाले घातले त्याच्याने बघा खूप छान आपल्या या मूग मसाल्याला फ्लेवर खूप छान येतो आणि चवसुद्धा म्हणजे छान लागते. आता याचबरोबर छान परतून झाल्यानंतर जिरे छान फुलल्यानंतर बघा त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे घातलेले आहेत कट करून अगदी बारीक. तर ते सुद्धा छान अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 1 मिरची कट करून घातली बघू शकता. याच्याने कसं थोडंसं दिसायलासुद्धा हा मूग मसाला अगदी छान दिसतो आणि चवसुद्धा मस्त लागते बघा. एखादी अख्खी मिरची असेल तर मस्त वाटतं. आता इथे मी थोडंसं आलं लसूणची पेस्ट बनवून ठेवली होती तर त्याच्यातील मी थोडीशी आलं लसूणची पेस्टसुद्धा घातलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला ठेचून लसूण घालायचं असेल तरीसुद्धा घालू शकता. आता ते सुद्धा छान परतवून झाल्यानंतर काही सुके मसाले घालायचे आहेत. तर याच्यामध्ये आता जगभरातील आपले सुके मसाले घालतो आहे. तर त्याच्यामध्ये हळद पावडर घातली आहे, धना पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी पाव चमचा कश्मीरी चिली पावडर घातली आहे आणि जो आपला कांदा लसूण मसाला असतो तो घातलेला आहे. तुम्ही इथे तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असतो वर्षभराचा तो सुद्धा घालू शकता किंवा मिरची पावडर थोडीशी. जसं की 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला वापरत असेल तर इथे अर्धा चमचा तुम्ही कांदा लसूण मसाला वापरा आणि अर्धा चमचा मिरची पावडर वापरा तरीही चालू शकतं. खूप मस्त होते. आता याच्यामध्येच बघा टोमॅटो घालूया. ही एक टोमॅटोची छान अशी प्युरी बनवून घेतलेली आहे. आता याचा पूर्णपणे आंबटपणा निघेपर्यंत म्हणजे पूर्ण कमी होईपर्यंत आपल्याला याच्या मसाल्यांसोबत हा टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून याचा पूर्णपणे आंबटपणा निघून जाईल. आणि कलरसुद्धा बघू शकता, तेलसुद्धा छान सुटलं आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून परत छान
मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून अजून छान मऊ होईल. अगदी एकजीव सगळा मसाला तयार होईल आणि भाजीलासुद्धा टेक्स्चर खूप छान येतं याच्यामुळे. आता झाकण ठेवून इथे बघू शकता एक 3 ते 4 मिनटं चांगले मसाले शिजवून घेतलेत. बघूया आता तेलसुद्धा खूप छान सुटलेलं आहे. छान एक वेळा एकजीव करायचे. याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे थोडंसं पाणी घालायचं आहे, गरम पाणी. तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. शक्यतो करून गरम पाणीच घाला, भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो. याच्यासाठी सांगते, भाजीमध्ये शक्यतो गरम पाणीच वापरावे. आता जे मिक्सरचं भांडं होतं आपलं, त्याच्यामध्ये टोमॅटो वाटून घेतलेला, त्याच्यामध्येच पाणी टाकलं. अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 3 ते 4 चमचे पाणी टाकले आणि ते छान ढवळून घेऊन या मसाल्यामध्ये घालून घेतलं. तुम्ही इथे बघू शकता कलरसुद्धा आणि तर्रीसुद्धा खूप छान आलेले आहे या मूग मसाल्याला. आता आपल्याकडे जे मूग शिजवून घेतलेले होते ते संपूर्ण मूग याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे. आता इथपर्यंत तुम्हाला थोडी जरी माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी माझ्या आवडत असतील तर नक्की छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा दाबा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, म्हणजे माझे कोणते व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. चला आता हे सगळं छान मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे पुढे, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि बघू शकता इकडे मी दाखवलेलं आहे, संपूर्ण झाकायचं नाही, थोडंसं ओपन ठेवायचं आहे आणि छान आपल्याला एखाद मिनटं फक्त छान दणकून उकळी काढून घ्यायची आहे. इथे बघू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे कसुरी मेथी घातली आहे मी इथे अर्धा चमचा आणि इथे लास्टला गरम मसाला घालायचा. त्याच्यामुळे काय होतं, भाजीला अजून छान चव येते. गरम मसाला हा लास्टलाच घालावा, त्याच्याने मस्त चव येते. आणि आता बघा आपल्याला इथे काहीच घालायची गरज नाही, मीठसुद्धा आपण सुरुवातीला घातलं होतं. आता आपण कोथिंबीर घालून छान असा हा मूग मसाला इथे आपला तयार झालेला आहे. झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून देते मी आणि गॅस बंद करून झाल्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर कलर आलेला आहे. अगदी मस्त आपला मूग मसाला तयार झालेला आहे. कमीत कमी वेळामध्ये मस्त रेसिपी बनलेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही एकदा बनवून बघा माझ्या या पद्धतीनं आणि नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल. सगळे अगदी या रेसिपीच्या प्रेमात पडतील. इतकी सुंदर ही चवीला तयार होते. तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल, आशा करते आवडली असेल तर नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ नक्की पाहत राहा. चला मग अगदी जवळूनसुद्धा बघू शकता मस्त अगदी मूग मसाला इथे तयार झालेला आहे. पोळी भाजी भाकरी अगदी फुलके असतील, पराठे असतील तरीसुद्धा तुम्ही हा मूग मसाला त्याच्यासोबत एन्जॉय करू शकता. अगदी बघा जवळूनसुद्धा खूप मस्त टेक्स्चरसुद्धा आलेला आहे आणि मसाला आपण अगदी छान असा शिजवून घेतल्यामुळे इथे बघू शकता मूग वेगळे, पाणी वेगळं किंवा मसाला वेगळा असं अजिबात झालेलं नाही. पाहुणे मंडळी असे येणार असतील किंवा अचानक कोणी घरी आलं तर नक्कीच तुम्ही हा बेत करू शकता. सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा होणारा हा पटकन बेत आहे. चला मग उद्या पुन्हा नक्की भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.